नाशिक शहरात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे तसंच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले। या खड्ड्यांमुळे अपघात होत असून आतापर्यंत 4 जणांना नाहक आपला जीव गमवावा लागलाय। या सर्व दुर्दैवी घटनेची दखल घेत महापौर हिमगौरी आडके आहेर प्रत्यक्षात रस्त्यावर उतरल्या। ज्या ठिकाणी खड्डे आहेत त्या ठिकाणचे खड्डे तातडीनं बुजवण्यासाठी ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळालंय। महापौर हिमगौरी आडके आहेर, उपमहापौर विलास शिंदे, महापालिकेचे सर्व अधिकारी यांना सोबत घेऊन हिमगौरी आडके आहेर यांनी गंगापूर रोडवरील खड्ड्यांमध्ये कोडबेक्स टाकून तातडीनं बुजवण्याची कारवाई सुरू केली। विशेष म्हणजे हे खड्डे बुजवत असताना महापौर हिमगौरी आहेर आडके या सर्व कामांवर लक्ष ठेवण्यासाठी उपस्थित होत्या। सततच्या पावसामुळे गंगापूर रोड, मुंबई नाका, घाडगेनगर आणि मखमालाबाद रोड परिसरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे कोडबेक्सच्या सहाय्यानं तातडीनं बुजवण्यात आले। कामाचा दर्जा तपासून आवश्यक त्या सूचना महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी संबंधित विभागाला दिल्या आहे। पावसाळ्यातही टिकणाऱ्या या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांची वाहतूक कोंडी तसंच अडचण दूर करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असून अवघ्या काही दिवसांमध्ये शहर खड्डेमुक्त होईल अशी अपेक्षा महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी व्यक्त केली। काही ठेकेदारांवर काय कारवाई होणार आहे का? मुळात आपण सुरुवातीलाच ठेकेदारांवरती जी पेनल्टीची कारवाई ती केलेली आहे। आज आम्ही पत्रव्यवहार देखील करतो आहे। कुंभमेळा प्राधिकरण स्थापन झालेले आहे। कुंभची जी काही कामं दिलेली आहेत त्या संदर्भातले काही त्रुटी ज्या आढळल्या होत्या, प्रशासनाने आम्ही बैठक घेऊन कॉन्ट्रॅक्टर्सला सांगितलं होतं की सेफ्टी नॉर्म्स पाळावे। काही ठिकाणी ते पाळले आहे, काही कॉन्ट्रॅक्टर्सने ते पाळले नाही, त्यांना पेनल्टी झाली आहे। पण मला असं वाटतं की जो त्या कॉन्ट्रॅक्टमधले असलेला क्लॉज आहे त्याच्यामध्ये पहिली स्टेज आपण पार केली आहे आणि आता दुसरी आहे की जिथे आपण उभं राहून हे करतोय। आणि जसं आपण म्हटलात की 4 लोकांचा आज बळी गेलेला आहे आणि ही अतिशय गांभीर्याने घेण्यासारखी बाब आहे। आज जर आपल्याला माहिती आहे की इथे खड्डे पडलेले आहेत तर ते बुजवण्याची जी जबाबदारी आहे ती प्रशासनाची आहे। किंबहुना जे काही ड्रेनेजचे कामं, रस्त्याचे कामं कुंभमेळ्यात झालेले आहेत त्याची क्वालिटी टेस्टिंगची जी काही दिरंगाई झालेली आहे त्याला जबाबदार मुळात कोण आहे? टेंडरमध्ये काही क्लॉज राहिलेले आहेत का? ह्या सगळ्या त्रुटींविषयी आता मी एक पत्र हे कुंभमेळा आयुक्तांना देते आहे, प्राधिकरणाला देखील देते आहे आणि CP साहेबांना देखील देते आहे। मला असं जाणवलंय, माझे 2 पत्र गेलेले आहे ट्रॅफिक रिलेटेड की आपण इथे व्हॉलंटियर्स उभे करायला पाहिजे। आज तुम्ही बघताय संपूर्ण गंगापूर रोड आहे, इथे एक तरी दिसतोय का तुम्हाला पोलीस, होमगार्ड? याच्या संदर्भात काय चाललंय? त्याच्यामुळे हे सगळे पत्र आज प्रशासनाला आम्ही देत आहोत। लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही इथे रस्त्यावरती ते कामं करून घेत आहोत। महानगरपालिका म्हणून जी जबाबदारी आहे ती अधिकाऱ्यांवर आता आम्ही फिक्स करणार आहे, कारण कॉन्ट्रॅक्टर्सचे लाड खूप झालेले आहेत। त्यांना आता आम्ही सांगणार आहे की ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले आहे त्यांच्यावरती कधी कारवाई आणि कशा पद्धतीची करणार आहे, फेज 2 ची कारवाई की तुम्हाला हे काम कशाला कंटिन्यू करू देऊ अशा आशयाचा आता शो कॉज नोटीस आणि जिथे जिथे हे आपले बळी गेलेले आहेत त्यांच्यावरती एक निश्चिती करायची की FIR दाखल करायची आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल करू। कारण आता अंत झालेला आहे। नाशिककर हे जे आहेत ते खूप संयमी आहेत आणि त्यांनी आतापर्यंत आपली साथ दिली। एखादी गोष्ट किती रेटायची यालाही काहीतरी बंधनं आहेत। आज आपण बघता आहेत की अनेक बळी गेले, आपण आर्थिकदृष्ट्या पण त्यांना मदत करतोय। अशा पद्धतीने आता आपण काम सुरू केलेलं आहे। मी असेल, उपमहापौर असेल, आमचे सगळे पदाधिकारी असतील, आता प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे हे खड्डे आहेत आणि जिथे जिथे हे अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत ते स्वतः उभं राहून बंद करतोय, बंदिस्त करतोय आणि हे काम अहोरात्र देखील चालू राहील। MN भारतसाठी संदेश केदारे, नाशिक।